हा धूमचा डावा कालवा आहे 17 किलोमीटर. हा. 17 किलोमीटरवरचा हा जो लेंडीचा नाला आहे त्याच्यावरचा हा ॲक्वेडक्ट आहे. हा कालवा साधारण 40 ते 45 वर्षापूर्वीच आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की भरावातून हा कालवा इथे फुटलेला आहे. आता समक्ष पाहणी केली मी आणि यानंतर याचं नेमकं काय झालंय याची पाणी प्रवाह थांबल्यानंतर डिटेल याची पाहणी करून तसा अहवाल सादर करतो. नेमकं कशामुळे फुटला असावा असा अंदाज आहे? प्राथमिक अंदाज काय? प्राथमिक अंदाज हा भरावातूनच फुटलेला आहे. म्हणजे ॲक्वेडक्टची उंची जास्त आहे, भराव मातीचा भराव मोठा आहे, त्यातूनच फुटला आहे. ते प्रवाह बंद झाल्यानंतर त्याचं डिटेल निरीक्षण करता येईल. ते आता पाहतोय आपण की अनेक ठिकाणी शिरा पडलेला आहे, म्हणजे ऑडिट वगैरे झालेलं नाहीये का? म्हणजे काय आहे, कशामुळे एवढं नुकसान भोगावं लागतं? साधारण 40 वर्षापूर्वीचा हा कॅनल आहे आणि कालांतराने ह्याची झीज होत राहते आणि ह्याची ऑडिट वगैरे जे मेंटेनन्स आहे त्याची कारवाई आम्ही करत असतो. नाही, आता ऑडिट झाले असं तुम्ही म्हणतात, तर या ऑडिट मध्ये याचा जो काही कमतरपणा आहे, त्या भेगा पडलेल्या आता दिसायला लागलेल्या आहेत, त्या अगोदर झालं नव्हत्या. नाही, आता ह्याचं डिटेल चौकशी केल्यानंतर डिटेल सांगता येईल. याचं ऑडिट झालंय का अगोदर? नाही, याचं डिटेल आता चौकशी नंतरच याचा अहवाल करता येईल. अशी परिस्थिती असेल की आता तिथे मोकळं दिसते तिथं, म्हणजे ह्याचा अर्थ ऑडिट झालेलं नाही असं एकंदरीत? नाही, ऑडिट झालेलं आहे. ते कागदावर झालं. ऑडिट झालेलं आहे, ऑडिट झालं नाही असं नाही. फक्त कागदावर. नाही, ऑडिट झालेलं आहे, फक्त आता डिटेल याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. असे असे किती कालवे आहेत की ज्याचं असं जुने आहेत ते असं? आता धूमचा डावा कालवा आणि उजवा कालवा हे जुनेच आहेत, 40 ते 45 वर्षापूर्वीचे आहेत. कनेरचा डावा कालवा हाही जुना आहे, कनेरचा उजवा कालवा हाही जुना आहे. म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात जे कालवे आहेत सिंचनाकडे ते अशी जुनेच कालवे आहेत. आता या घटनेनंतर ना आता काय तुम्ही आता प्रशासन म्हणून तुम्ही तुमच्या काय भूमिका राहणार आहे? कशा पद्धतीने याची पाहणी वगैरे सर्व कालव्यांची केली जाणार आहे? ज्या ठिकाणी असे जोड आहेत त्या ठिकाणी काय सांगा? हो, कालव्याची दरवेळी आपण पाहणी करतोच आणि जिथे जोड आहे तिथल्या भागातली पाहणी करत असतो आपण. आता ह्याच्या बाबतीत स्पेशल आम्ही ड्राईव्ह घेऊन याची चौकशी करण्यात येईल. आता हे थांबवण्याच्या अनुषंगाने साहेब 2 मिनिटं, हे थांबवण्याच्या अनुषंगाने पुढची काय कारवाई आहे? आता सध्या कॅनल बंद केलेला आहे, त्याचं इफेक्ट 4-1 तासात इथे येईल. कॅनल बंद करून मग हे जे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. साहेब, असं पण तुम्हाला वाटतंय का की जे काही लोकांना पाणी मिळत नाही, सध्याची पाण्याची परिस्थिती आहे, हे फोडलं आहे असं कुठं जाणवतंय का? असं कोण बोलू? नाही, फोडलं वगैरे असं काय प्रकार झालेला नाहीये. हा भरावातून फुटलेला आहे, याची चौकशी करतो. तर तुमचं पूर्ण नाव आणि हे सांगा. प्रशासनाने मी गेल्या वर्षी जून 2022 मध्ये लेखी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की माझं पलीकडे क्षेत्र आहे आणि संपूर्ण हा भरावा, हे दोन्ही पूल दोन्ही लिकेज झालेले आहेत. दिवसेंदिवस त्याचा लिकेजचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यासोबत मी त्यांना फोटो पाठवलेले आहेत. अर्जासोबत 5-6 फोटो जोडलेले आहेत. समक्ष त्या अधिकाऱ्यांना मी 2 वेळा इथं बोलवलं आहे. 2 वेळा त्यांना मी इथं दाखवलेलं आहे, तरी त्यांनी त्यावेळेला काही दखल घेतलेली नाही. पलीकडं माझं 1.5 एकर क्षेत्र आहे, ते बी त्यांना मी दाखवलं होतं. माझ्या शेतीला धोका आहे इतकी त्यांना मी कल्पना दिली होती. हलगर्जीपणा केला म्हणूनच हे झालंय असं तुमचं म्हणणं आहे? काय नेमकं त्यांनी लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं या गोष्टीकडे? त्यांनी मध्यंतरी दुरुस्ती केली थोडी, पण ते जुजबी प्रमाणात केलेली होती. आता शेतीचं नुकसान झालंय का या सगळ्या गोष्टींमुळे? तुमचं काही शेतीचं नुकसान नाही झालेलं. माझी शेती वरच्या बाजूला आहे, शेतीचं नुकसान नाही झालेलं. काही गावकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालंय का? इथं खाली एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.